पावसाळा सुरू झाला की अनेक घरांमध्ये एक समस्या खूप वाढते. अचानक येणारा ताप, तीव्र डोकेदुखी आणि अंगदुखी. अनेक लोक याला साधा व्हायरल ताप समजून दुर्लक्ष करतात, पण हा डेंग्यू पण असू शकतो. डेंग्यू एक असा आजार आहे जो योग्य वेळी नाही ओळखला तर गंभीर रूप घेऊ शकतो. पण चांगली गोष्ट म्हणजे थोडी काळजी घेतली तर आपण या आजारांपासून स्वतःचे आणि आपल्या कुटुंबाचे रक्षण करू शकतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत डेंग्यू म्हणजे काय, आणि यासाठीच आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. डेंग्यू एक व्हायरल आजार आहे जो एडिस इजिप्ती नावाच्या डासाच्या चावण्यामुळे पसरतो. हा डास साधारणपणे स्वच्छ साचलेल्या पाण्यात आपली अंडी घालतो. म्हणजेच घरातील टायर, बादल्या, ड्रम, गटर किंवा कोणत्याही उघड्या भांड्यात जिथे पाणी साचले असेल तिथे डासांची पैदास निर्माण होते. या डासांच्या चावण्यामुळे शरीरात विषाणू प्रवेश करतो आणि डेंग्यूचा संसर्ग सुरू होतो. तसेच डेंग्यू हा माणसांपासून नाही तर डासांपासून पसरणारा रोग आहे. काय तुम्हाला माहिती आहे डेंग्यू हा रोग कसा पसरतो? जेव्हा एडिस इजिप्ती या नावाचा डास एखाद्या संक्रमित व्यक्तीला चावतो तेव्हा तो व्हायरस आपल्या शरीरामध्ये घेतो आणि दुसऱ्या निरोगी व्यक्तीला चावल्यानंतर तो व्हायरस त्या व्यक्तीमध्ये सोडतो आणि अशा प्रकारे डेंग्यूचा संसर्ग हा पसरतो. पहिले लक्षण आहे खूप जास्त ताप येणे आणि यामध्ये तुमचे शरीराचे तापमान 102 ते 104 डिग्री सेल्सिअस पर्यंत जाऊ शकते. दुसरे लक्षण आहे तीव्र डोकेदुखी होणे आणि यामध्ये तुमचे डोके जड वाटते, सतत दुखत राहते. तिसरे लक्षण आहे डोळ्यांच्या मागे वेदना होणे. या लक्षणामध्ये जेव्हा पण तुम्ही डोळे फिरवता किंवा हलवता तेव्हा तुम्हाला वेदना जाणवते. चौथे लक्षण आहे अंगदुखी होणे. यामध्ये संपूर्ण शरीर दुखते, त्यामुळे रुग्ण खूप अशक्त होतो. पाचवे लक्षण आहे प्रचंड थकवा जाणवणे. यामध्ये तुम्ही एखादे छोटे जरी काम केले तरी तुम्हाला थकवा जाणवतो. सहावे लक्षण आहे मळमळ आणि उलट्या होणे. जसे की पोट खराब होणे, उलट्या होणे हे देखील सामान्य लक्षण आहे. सातवे लक्षण आहे त्वचेवरती पुरळ येणे. काही वेळा शरीरावर लाल पुरळ दिसू शकतात. या 7 लक्षणाकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. काय तुम्हाला माहिती आहे डेंग्यू हा रोग पावसाळ्यात सर्वात जास्त का पसरतो? तर पावसाळ्यामध्ये सर्वत्र पाणी साचलेले असते आणि हे साचलेले पाणी डासांच्या वाढीसाठी योग्य वातावरण तयार करते. टायर, रिकाम्या बादल्या, डबे, गटर किंवा घराच्या आसपास छोटे मोठे खड्डे झालेले असतात आणि या खड्ड्यांमध्ये पाणी साचलेले असते आणि डास हे आपली अंडी पाण्यामध्ये घालतात आणि यामुळे डासांच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ होते. आणि हेच कारण म्हणजे पावसाळ्याच्या दिवसामध्ये डेंग्यूचे प्रमाण खूप जास्त वाढते. चला पाहूया डेंग्यूपासून संरक्षण हे कसे करावे. सर्वात पहिले काम, घराच्या आजूबाजूला पाणी साचू देऊ नका, कारण डास आपली अंडी हे पाण्यात घालतात आणि ज्या पण ठिकाणी साचलेले पाणी दिसेल त्या ठिकाणी डास ही आपली अंडी घालणार आणि डासांच्या प्रमाणामध्ये वाढ होणार. डासांचे प्रमाण टाळण्यासाठी तुम्ही घराच्या आजूबाजूला पाणी साचू देऊ नका, जेणेकरून डासांचे प्रमाण आणखी वाढणार नाही. दुसरे काम, रात्री झोपताना मच्छरदाणीचा वापर करा. रात्री झोपताना पूर्ण कपडे घालून झोपा, जेणेकरून तुम्हाला डास चावणार नाही आणि शरीरात विषाणू पसरणार नाही. चौथे काम, आजूबाजूचा घरातील परिसर हा स्वच्छ ठेवा. कुठेही कचरा साचू देऊ नका, कारण त्या ठिकाणी पाणी साचले तर डासांची अंडी वाढण्याची शक्यता आहे. पाचवे काम, सकाळी आणि संध्याकाळी विशेष काळजी घ्या, कारण या वेळेत डास हे जास्त सक्रिय असतात, त्यामुळे विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला आवडली किंवा नाही कॉमेंट करून नक्की सांगा. काय तुमच्या शरीरामध्ये सतत उष्णता वाढते तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की पहा आणि पुढे पण असे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.